आता राजकीय बातम्यांचा धावता आढावा घेऊयात। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या यशवंतराव चव्हाणांच्या स्मृतीस्थळापासून दौऱ्याची सुरुवात करतात। तसंच बारामती विमान अपघातात मृत पावलेल्या विदीप जाधवांच्या परिवाराची देखील भेट घेणार असल्याची माहिती। आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीची आढावा बैठक पार पडली। या निवडणुका स्वबळावर किंवा भाजप वगळता समविचारी पक्षांना सोबत घेऊन लढवण्याचा निर्धार प्रवक्ते अरुण जाधव यांनी व्यक्त केला। जळगावमध्ये महापौर पदाच्या हालचालींना वेग आला असून महापौर पदासाठी महायुतीच्या वतीने पहिली बैठक अजिंठा विश्रामगृह इथं घेण्यात आली। या बैठकीमध्ये भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांची उपस्थिती होती। जळगाव महापालिका महापौर पदासाठी सलग 3 वेळा विजयी झालेल्या उज्ज्वला बेंडाळे, दीपमाला काळे यांच्यासह पहिल्यांदा विजयी झालेल्या वैशाली पाटील यांच्या नावांची चर्चा। मुंबईमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित नगरसेवक शिंदेंच्या गटात गेल्याची माहिती सूत्रांनी दिली। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे 3 तर शरद पवार गटाचा 1 नगरसेवक शिंदे सेनेत सहभागी झालेत अशी चर्चा। देवेंद्र फडणवीस यांनी प्रचार न करण्याचा घेतलेला निर्णय भावनेतून घेतलाय आणि तो चांगला निर्णय आहे। आम्ही पण अजित पवार यांचं निधन झाल्यानंतर प्रचारात ढोल वाजवणं, पुष्पहार घेणं टाळलेलं आहे। आम्ही शांततेत प्रचार करणार आहोत असं संजय शिरसाट यांनी म्हटलं। मी पत्रकार परिषद घेऊन अजित पवारांसोबतच्या बैठकीत काय झालं ते सांगेन, पण आज नाही, 13 दिवसांनी सांगेन। दादांसोबत काय चर्चा झाली त्या सगळ्या प्रक्रियेत मी होतो। आता राजकीय बोलणं योग्य नाही, 13 दिवसांनी सर्व सांगेन असं रोहित पवार यांनी म्हटलं। केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 हा भारताच्या वेगवान विकासाला नवी दिशा देणारा आणि सर्वसमावेशक प्रगतीचा स्पष्ट आराखडा मांडणारा अर्थसंकल्प आहे। आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या दूरदृष्टीतून सादर झालेला हा अर्थसंकल्प देशाच्या आर्थिक परिवर्तनाचा मजबूत पाया घालणारा ठरेल। निरंजन डावखरे यांनी ही प्रतिक्रिया दिली। सांगली जिल्ह्यातल्या वाळवा आणि भावजी जिल्हा परिषद मतदारसंघातल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाळव्यामध्ये हुतात्मा मैदानावर सभा घेतली। आष्टामध्ये तातडीने एमआयडीसी उभारली जाईल अशी घोषणा शिंदे यांनी यावेळी केली। अर्थसंकल्प नोकरी करणाऱ्या महिलांच्या सुरक्षितता, सुविधा आणि संधींवर लक्ष केंद्रित करणार आहे। कामाच्या ठिकाणी सुरक्षा, सुरक्षित वाहतूक आणि क्रेच सुविधा यामुळे महिलांचा वास्तव अडचणींना उत्तर मिळणार आहे। महिलांना भविष्यातल्या अर्थव्यवस्थेत सहभागी होण्याची संधी मिळेल असं वक्तव्य आमदार चित्रा वाघ यांनी केलं। केंद्रीय अर्थसंकल्पावर राज्यसभा खासदार अनिल बोंडे यांनी प्रतिक्रिया दिली। या बजेटमध्ये सर्व क्षेत्रांना न्याय देण्यात आला। तळागाळातल्या लोकांना सरकारी योजनांचा लाभ मिळावा अशी संकल्पना बजेटमध्ये मांडल्याचं बोंडे यांनी म्हटलं। कालच्या बजेटमध्ये महाराष्ट्रापेक्षा गुजरातला वाटा जास्त आहे। महाराष्ट्रातल्या खासदारांनी दिल्लीत भांडलं पाहिजे। बजेटचा आकडा फुगत असला तरी शेतकऱ्यांसाठी मात्र बजेट लहान होतं। शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा कुठलाही प्रभाव केंद्रावर दिसत नाही अशी टीका बच्चू कडू यांनी बजेटवर केली। सुनेत्रा पवार या अजितदादांच्या पत्नी आणि माजी मंत्र्यांची भगिनी आहे, त्यामुळे कुटुंबात राजकारण कसं करावं लागतं आणि राज्य कसं चालवावं लागतं हे त्यांनी जवळून पाहिले। त्यामुळे त्या महाराष्ट्रासाठी चांगलं काम करतील असा विश्वास मंत्री गुलाबराव पाटलांनी व्यक्त केला। महाराष्ट्रातून सर्वाधिक कर हा मुंबईतून दिला जातो, त्यामुळे महाराष्ट्र आणि मुंबईच्या वाट्याला बजेटमधून अपेक्षा होत्या, परंतु केंद्रीय बजेटमधून मुंबई आणि महाराष्ट्राला काहीही मिळालं नाही। हा महाराष्ट्राचा घोर अपमान आहे असं म्हणत अर्थसंकल्पावर ठाकरे गटाचे आमदार महेश सावंत यांनी टीका केली। देशात ते सादर झालेल्या अर्थसंकल्पीय बजेट हे सर्वसामान्य लोकांचं कंबरड मोडणार आहे। टॅक्स पेयर लोकांची घोर निराशा करणार आहे। मुंबईतून महाराष्ट्रातून सर्वाधिक कर देशाला जातो, मात्र महाराष्ट्राला काहीही मिळालं नाही असं म्हणत विनायक राऊत यांनी सुद्धा बजेटवर टीका केली। दोन्ही राष्ट्रवादी विलीनीकरणाबाबत दादांची चर्चा वहिनींसोबत झाली असेल। वहिनी आमच्या नेत्या आहेत, वहिनी या राष्ट्रीय अध्यक्ष होतील, उत्तराधिकारी या सुनेत्रा पवार असतील असं वक्तव्य माणिकराव कोकाटे यांनी केलं।
विकसित भारताच्या दृष्टीने महत्त्वाचा अर्थसंकल्प मांडलाय। भारताच्या सर्वांगीण विकासासाठी हा अर्थसंकल्प आहे। गरीब कल्याणासाठी अर्थसंकल्प आहे। लोकांच्या नागरिकांच्या सर्व इच्छा पूर्ण करणारा अर्थसंकल्प आहे, असं वक्तव्य मंत्री गिरीश महाजन यांनी केलं। शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी अर्थसंकल्पावर टीका केली। शेतकऱ्यांची दिशाभूल करणारा हा अर्थसंकल्प आहे, असं तुपकर म्हणाले। शेतकऱ्यांसाठी हमीभाव, सिंचन आणि शेतमाल प्रक्रिया उद्योगांसाठी तरतूद अपेक्षित होती, मात्र सरकारने अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसले, तशी टीका तुपकर यांनी केली। गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया दिली। आत्मनिर्भर भारत, विकसित भारत करण्याच्या दिशेने यंदाच्या अर्थसंकल्पात पाऊल उचललेलं आहे। सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले, असं भोयर यांनी म्हटलं। विश्वगौरव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम, दूरदृष्टीपूर्ण आणि विकासाभिमुख नेतृत्वाखाली केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला केंद्रीय अर्थसंकल्प हा नवभारताच्या आत्मविश्वासाचा, आर्थिक स्थैर्याचा आणि सर्वसमावेशक विकासाचा स्पष्ट आराखडा आहे, असं विधान सुधीर मुनगंटीवार यांनी केलं। पंढरपूरमध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये विरोधक एकत्र आले। भाजपला पराभूत करण्यासाठी विठ्ठल परिवारांतर्गत विरोधक एकत्र आले। आम्ही भाजपला पराभूत करू, पवार गटाचे आमदार अभिजित पाटील यांनी हा विश्वास व्यक्त केला। केंद्रीय अर्थसंकल्पावर अमरावतीचे काँग्रेस पक्षाचे खासदार बळवंत वानखेडे यांनी टीका केली। हे बजेट शेतकरी, शेतमजूर, सर्वसामान्य कष्टकरी, बेरोजगार युवक यांच्यासाठी नाहीये। नेहमीप्रमाणेच आज जे अर्थसंकल्प झालं ते म्हणजे घोषणांचा पाऊस, असं वानखेडे यांनी म्हटलं। राष्ट्रवादी एकत्रीकरणाची आम्ही जी चर्चा केली आहे ती अजितदादांसोबत केली आहे। आता ते हयात नाहीयेत, त्यामुळे या सगळ्या गोष्टीचं आम्हाला भांडवल करायचं नाही। ज्यावेळी मी बोललो होतो त्यात कोणताही राजकीय हेतू नव्हता, असं विधान पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केलं। संजय राऊत यांना घराणेशाहीवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही। संजय राऊत यांनी सांगावे की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आदित्य ठाकरे यांना मंत्री का केलं, असा सवाल उपस्थित करत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राऊतांवर टीका केली। प्रफुल्ल पटेल यांची एनसीपीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याचं मोठं विधान केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी केलं। यावर पियुष गोयल यांनी माझ्याकडे चुकीची माहिती आली होती म्हणून ते विधान झालं, असं स्पष्टीकरण दिलं। तर असा कोणताही निर्णय झाला नसल्याचं सुनील तटकरे यांनी म्हटलं। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी माझी नियुक्ती झाल्याबद्दलच्या बातम्या काही प्रसार माध्यमांमध्ये दाखवल्या जात असून या बातम्या पूर्णपणे निराधार आहेत आणि त्यात काहीही तथ्य नाही, असं स्पष्टीकरण राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल यांनी दिलं। रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली। महायुतीतले घटक पक्ष एकमेकांच्या विरोधात लढतात। भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी पोलादपूरमधून भाजप, राष्ट्रवादी, आरपीआय आणि ठाकरेंची सेना युतीतल्या उमेदवारांच्या प्रचार सभेत हजेरी लावत थेट शिवसेनेला आव्हान दिलं। रत्नागिरीमध्ये अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शोकसभेचं आयोजन करण्यात आलं होतं। या शोकसभेमध्ये भास्कर जाधव यांनी अजितदादांच्या वाटेला जे मरण आलं, असं मरण कुणालाच येऊ नये, ते दुर्दैवी आहे, असं म्हटलंय। अजित पवार यांचे अनेक पैलू, मात्र जेवढे रांगडे आणि स्पष्ट वक्ते होते तेवढेच ते प्रेमळ होते, असं भास्कर जाधव यांनी म्हटलं। वाशिम शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या रस्ते कामामध्ये नियमबाह्य पद्धतीनं काळी माती वापरली जात असल्याचा गंभीर आरोप मनसेने केला। सुरू असलेल्या कामाची चौकशी करून संबंधित कंत्राटदारावर कारवाईची मागणी वाशिम मनसेकडून करण्यात आली। रायगड जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये उमेदवारांचा प्रचार सुरू झाला। प्रत्येक घरी जाऊन प्रचार करण्यावर अधिक भर दिला जातो। मंत्री भरत गोगावले यांच्यावर असणारा विश्वास आम्हाला विजयाकडे घेऊन जाईल, असं महाड मतदारसंघातल्या शिवसेनेच्या उमेदवारांनी आपलं मत व्यक्त केलं। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये संपूर्ण जिल्ह्यात महायुतीचे उमेदवार रेकॉर्ड ब्रेक मतांनी निवडून येतील, असा विश्वास आमदार निलेश राणे यांनी व्यक्त केला।